की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. सोन्याचा चमचा घेऊन दानवे जन्माला आले नाहीत या एकनाथ शिंदेंच्या टोमण्याला उद्धव ठाकरेंचं सणसणीत उत्तर. आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29, तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल. म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभागृहात थेट उद्धव ठाकरेंना ऑफर, तर विधिमंडळ परिसरात ठाकरे फडणवीसांची भेट. चिंता करायची गरज नाही. जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन, मी पण तेच म्हणतो मी पुन्हा येईन, पण ते कुठून येईन ते विचारू नका. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग. नागपूरमध्ये युनियन बँकेविरोधात मनसे आक्रमक. मराठीत आलेली FIR स्वीकारण्यास नकार दिल्यानं बँकेच्या बोर्डाला फासलं काळं. मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं टॉवेल आणि बनियन आंदोलन. महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो म्हणत विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी. कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संभ्रम कायम. आपल्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे. प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप. दीपक काटेबद्दलचा बावनकुळेंचा व्हिडिओ गायकवाडांनी दाखवला. दरम्यान प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या भेटीला. मंगळवेढ्यात विवाहित महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव. वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं. कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप. नागपुरात गेल्या 2 दिवसात 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. नीट परीक्षेत अपयश आल्यानं उचललं टोकाचं पाऊल. डोक्यावर हंडे घेऊन महिलांचा नाशिक महापालिकेवर धडक मोर्चा. पाण्याची टंचाई, रस्त्यांसह विविध प्रश्नांवर महिला आक्रमक.